गुड मॉर्निंग गाईज, ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिएतनाममधला शेवटचा दिवस आहे शूटचा. इथनं पुढे मी 3 दिवस फिरायसाठी थांबणार आहे. आज इथून 2 तासाच्या अंतरावर आम्ही जाणार आहे एका लोकेशनला. आजचं पण एकदम भारी लोकेशन आहे. चला ब्लॉगमध्ये बघत राहूयात पूर्ण दिवसात आज काय काय शूट करतोय. खरं सांगायचं तर मी एकटाच राहणार आहे, बाकी सगळी जाणार आहे. टीम आणि क्लायंट सगळी जाणार आहेत. पुढच्या ह्या 3 दिवसाचा काहीच प्लॅन केलेला नाही. ना राहायचं बघितलंय, ना कुठं जायचं बघितलंय. सगळंही गेल्यानंतर ठरवणार की कुठं राहायचं, कुठं जायचं, कुठं फिरायचं. मला काईट सर्फिंगला जायचं होतं, पण विंड नाही आहे तिकडं, त्यामुळे ते कॅन्सल झाले. तर आता माझ्याकडे प्लॅनच नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सांगा की मी काय करू. हनोईमध्ये मी हनोईमधूनच मुंबईला फ्लाईट आहे परत. तर आज चिकन फ्राईड राईस आणि गार्लिक ब्रेड घेतला. लग्नासाठी नव्हतं वजन कमी केलं मी. तेच मॅडम पटली लग्नामध्ये झालं, कमी झालो मी. मॅडम पटली. आता काय असलं नाही करत, पाठवापटवी आपण. म्हणजे खरंच लव्ह मॅरेज आहे. आम्ही सगळं चेकआउट केले आणि सगळ्या बॅगा सोबत घेऊन फिरणार आहे. 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथं पोहोचलोय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. झोपलेला? नाही, झोपला नाही. तुम्ही झोपले होते सगळे, मी एकटा जाग होतो, ब्लॉग बघत होतो. स्टारबक्सला लाईन काय चेष्टा. Here's the Chang'an Complex Heritage. Chang'an is recognized by UNESCO. You see the landscape here, very nice. नॉर्मल डे, विकेंडला वगैरे ते अख्खं जॅम असते सगळे. फेमस हो जाओगे अभी आप. आपले व्लॉग सेम डेला पडा लागलेत. मजा आली. पाडू नको आम्हाला काल सारखं. इंग्लिश टेल देम टू डोंट फॉलो अस डाऊन. No need to tell. काय घेणार अडीच तास बोट मध्ये, काय कळणार मला एवढं अडीच तास. काय म्हणलं क्रूज बीज असेल वेगळं काहीतरी. ते म्हणले अरे होईन पलटी, मग कर काय करायची, होईन पलटी. कॅमेरा सोबत आपण जर चुकून पलटी झालो, सगळे गेले. 100% दहशत असणार सर. मॅडमने कोणाला जर मारले बिरले पण असू शकते ट्रॅफिक जाम मध्ये वगैरे. मारलंय काय ऑफ कॅमेरा सांगते. हात चुकून इकडे हात मारू नका, मागं नाही मोबाईल पाण्यात. कमल खिलेगा, कमल खिलेगा. किधर? इथं भी खिलेगा आणि महाराष्ट्र में भी खिलेगा. घाण पाण्यात खेळाय तो. अरे पण लहानपणातून स्वच्छ चिखलातूनच स्वच्छ आलाय वर. कालपेक्षा भारी आहे नाही. स्वर्ग कथा आला का? स्वर्ग स्वर्ग. हा इकडची किंवा फ्रेंच लोक लपण्यासाठी गोव्याचा वापर करत होते. फ्रेंच लोक आणि त्याचंच राज्य होतं तिथं व्हिएतनामवर. त्यांनी काय सांगितलं आहे की नाही? शब्द आहे त्याची आजची स्टोरी. एवढी माहिती माझ्याकडे. धन्यवाद मंडळावर. अरे एक साइड फास्ट जाणार. पाणी हे करतात किती हळू बघा. जाणार चित्र हळू बसा. बाकी ती अजून नाही. हा बसा बसा नाही नको बसा. म्हणे, थांबा. छत्री द्या. बसा की. तर फोटो काढण्यासाठी इथं गर्दी झालेली आहे. आमच्या बॅकग्राऊंडला येणार आहे आता ती. स्टार्ट. बरं वरती पण बघा असं मज्जा मज्जा करत. वा नाही हे फिल्मचा सेटअप असणार आहे. फिल्म सेटअप विच फिल्म? हिरो कोण आहे? हिरो कोण आहे? हर्षद राणे. किधर आहे हर्षवर्धन राणे? ती माहिती आहे तुम्हाला? अहो आता पिक्चर आला दिवाणी दिवानी की दिवानी नाही का? एक दिवानी की दिवानी आला आता. एक हिरोईन कोण आहे? काश्मीर की. झूम आउट करायचं की इन करायचं? कमी मिनिमम. हा म्हणजे आउट करायचं. तू नको लय मागो नाही होईल सगळे आउट. स्माइल गाडो स्माइल. सौंदर्या आय लव्ह यू. तुला आणि तुम्ही काय आहे हे काय आहे? हे बहुतेक पाण्यातलं काढतं काय तर. काय एवढंच नसलं आहे काय 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 पडाली माझ्या. काय हे
किती सुंदर. स्वप्नील जोशी मला काय कळतं. किती सुंदर आहे सगळं म्हणजे. गेलीत बारकी पुढे गेलीत. सर खरं सांगायचं ऍक्टिंग करायला की नाही खरं सांगा काल ती ताकद लावत नाही की नाही. असाल तर मी इथलं पास करतो. हो छोटी मुलं पुढे गेलीत. नाशिक चेंबून टाकले त्यांनी. जस्ट आमचं शूट संपलंय. आता 2 वाजलेत. जवळपास आम्ही 11 वाजता आलेलो इथं. 2 वाजता चाललोय. खरं सांगायचं झालं तर एवढं काय शूट झालेलं नाही आहे. आमचा आजचा हाफ डे शूटसाठी ठेवलेला पण कंटिन्यू बोटवरच होतो आम्ही. त्यामुळे एवढं काय शूट करू शकलो नाही. नाही शूट कमी झालं असलं तरी पण एक्सपिरियन्स चांगला होता. मजा आली. 2-2.5 तास बोटमध्ये होतो. फिल्मची शूटिंग चालू होती हर्षवर्धन राणेची. तो पण भेटला आम्हाला दिसला म्हणजे म्हणून पण ते काही शूट घेता नाही आले. अलाउड नाही केलं त्यांनी. नाही बोट नाही पलटली आज हलूनच नाही दिला आज कोणाला. I wish you have a beautiful wedding. कम टू वेडिंग. आय विल सेंड यू पत्रिका. बाय बाय सर. भेटूया लवकर. चलो बाय बाय मॅम. तर ह्यांनी आता चाललेत एअरपोर्टला आणि आता वाघ एकटा फिरायला चाललाय. वी गो टू हानोई. हानोई सिटी. मल्टी मोड ऑन Coast. E-cars only. ई कार्स इन इंडिया ऑल्सो विन फास्ट. तर आता मी बसनं ओल्ड टाऊनला चाललोय आणि ती बस मला ओल्ड टाऊनला सोडेल. आमचा जो गाईड होता तो मला सोडायला आलाय बसपर्यंत. त्याची बस दुसऱ्या साईड नाही पण तो मला बसमध्ये बसवणार आणि जाणार. अजून हॉटेल नाही बुक केलेलं. आम्हाला सगळी सोडून गेल्यात आणि मी एकटा जायचा बसा बोंबलेत. आणि इकडे तो म्हणला की कुणालाही इंग्लिश येत नाही. तुला बॉडी लँग्वेजवरून सगळं माहीत करून घ्यायला लागेल. चलो येस थँक्यू. आणि बघूया इथं सिटी आवडली तर नाही तर होती पण सिटी. जशी पुण्या मुंबईत गर्दी आहे तशीच इथं गर्दी आहे. फोनवर बोलत चालल्या 2 व्हीलरवरनं. इथं पण रोड तोडा लागला. असं काय लई वेगळं वाटत नाही आहे. आत्ता मी पोहोचलोय. माझ्याजवळ नेट पण नाही आहे. एक हॉटेल हुडकले आणि त्या हॉटेलमध्ये पहिला चेक इन करतो. कधी मी भीत नाही पण आज जरा भीती वाटायला. हॉटेल मिळणार का नाही, माझ्याकडचे पैसे पुरणार का नाही. तर ही रूम घेतल्या आम्ही. ही रूम पडल्या मला $1 million डॉंगला. ओल्ड टाउन सिटीमध्येच घेतल्या जेणेकरून मला इथलं एक्सप्लोर करता येईल. थोडा वेळ मी आता एडिटिंग करणार आणि त्यानंतर जाणार सगळं फिरायला. बघणार काय काय माझ्या पर्स्पेक्टिव्हने मी तुम्हाला दाखवणार की इकडं ही सिटी कशी आहे. जस्ट मी आता बाहेर पडलो रूमच्या. आजूबाजूला माझ्या सगळं शॉपिंगचं आहे. सगळं स्वस्तात आहे आणि इकडे पुढे एक स्ट्रीट आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे तिकडं. गर्दी कसली आहे तुम्ही बघत असाल. आणि एवढी सगळीजण माणसं बघायला फुटबॉल